आज आम्ही दीक्षाभूमी इथे भेट घेतलेली आहे, इथे दर्शन घेतलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहतोय कालपासून संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात एक वातावरण हेच आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या तोंडावर आलेलं आहे आणि त्यांच्या भाषणात आलेलं आहे. त्यांनी काल जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, या देशाला ज्यांनी संविधान दिलं, या देशाच्या करोडो जनतेला ज्यांनी न्याय हक्क दिले, अधिकार दिले, त्यांचा काल अपमान केलेला आहे. आणि जे भाजपच्या मनात आहे ते चुकून त्यांच्या भाषणात आलं आणि सत्य हे लोकांसमोर आलं. कारण सगळीकडे जे आपण पाहतो, जे क्लिप आहे, जे काही भाषण आहे, जे ते म्हणाले स्वतः की आंबेडकर 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 हे म्हणणं फॅशन झालं, हे स्वतः केंद्रीय गृहमंत्री बोलले. फॅशन म्हणजे काय? आणि पुढे ते बोलले की भगवानाचं नाव घेतलं असतं, देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग प्राप्त झालं असतं. करोडो जनतेसाठी जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवच आहेत. जसं त्यांनी या देशाला संविधान दिलं, न्याय हक्क, अधिकार दिले, देवासारखेच आहेत. नाही, विपर्यास केला म्हणजे ते जे म्हणाले ते म्हणाले की नाही म्हणाले हे सांगावं. आणि जर मला वाटतं जर कोणी चुकून काही बोललं असेल तर माफी मागून सरळ मोकळं व्हावं. पण हे चुकून नाही म्हणाले, हे त्यांच्या मनात होतं. हे भाजपची जी साधारणपणे एक मानसिकता आहे, भाजपला हा देश कसा चालवायचा आहे आणि संविधानाचा अपमान म्हणजे योगायोगाने संविधानावर चर्चा चालू असताना हे सगळं सुरू झालं, हे लोकांसमोर आलेलं आहे. नाही मग ए असेल तर त्यांनी माफी मागणी सांगावं. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं हे त्यांच्या मनात होतं. ही भाजपची मानसिकता ही लोकांसमोर आलेली आहे. अन्यथा प्रधानमंत्र्यांनी त्यांना थोडे दिवस बाजूला तरी करावं, पश्चाताप म्हणून बाजूला करावं.